अरे या खड्ड्यांमुळे ना गाडी बंद पडते. काय रे आकाश, काय आलं? अहो काका बघा ना, या चिपळूणच्या रस्त्यानं किती खड्डे आहेत. नवीन गाडी बंद पडते. खड्डे धर बघूया. या चिपळूणचा विकास कधी होणार, रस्ते कधी सुधारणार काय माहिती. अरे मग असं असेल ना तर येत्या निवडणुकीत योग्य नेतृत्व निवडून देणं गरजेचं आहे, म्हणजे होईल विकास. काका तुम्हाला सांगतो, चिपळूणला यावेळी ना असं एकदम तरुण तडफदार नेतृत्व पाहिजे. नवीनच गाडी चालवा शिकत वाटतं. हा म्हणजे आता 2 महिने झाले. घे. काका अहो तुम्ही झटक्यात गाडी सुरू करून दिली, कसं काय? कसं आहे बाळा, अरे गाडी असो किंवा राजकारण, ते चालवण्यासाठी अनुभव हा फार महत्वाचा, लक्षात दे. अरे काय माहिती आहे आकाश, नवख्या लोकांच्या आता गोष्टी गेल्या ना की त्या बिघडणारच, आणि म्हणून अनुभवी नेतृत्व हवं. अनुभवी नेतृत्व. काका तुम्हाला काय बोलायचं आहे ना कळतंय मला. काल आमच्या कॉलेजच्या ग्रुपवर पण रमेश भाईंबद्दलच चर्चा सुरू होती. करेक्ट. आता कसं बोललास बघ. आणि विस्कळीत झालेली चिपळूणची घडी नीट बसवायची असेल ना तर रमेश भाईंशिवाय पर्याय नाही. काका असं असेल ना तर माझं आणि चिपळूणातल्या असंख्य तरुणांचं मत फक्त रमेश भाईंना. कारण विकास म्हणजे ओनली रमेश भाई, दुसरा कुणीच नाही. चिपळूणच्या लोकांना मोर तो घेऊन जाई, वनली रमेश भाई, दुसरा कोणी बिनाई. वनली रमेश भाई, दुसरा कोणी बिनाई.